वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। थंडगार असा मठ्ठा बनवला आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खमंग आणि जीवाला थंडावा देणारा मठ्ठा प्यायला खूप भारी वाटते आणि आरोग्यासाठीही तो तेवढाच पौष्टिक असतो। म्हणून आज मी तुमच्यासोबत मठ्ठ्याची साधी, सिंपल आणि खूपच सोपी अशी रेसिपी शेअर करत आहे। खूप जास्त वेळ लागत नाही, खूप जास्त साहित्य लागत नाही, घरातीलच साहित्यामध्ये तयार होतो। दुपारच्या जेवणाला अवश्य घेत जा, जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत तर नक्कीच। लहान मुलांना पण मठ्ठा अवश्य द्यायचा आहे, त्यांच्या आरोग्यासाठी हा अतिशय पौष्टिक असा असतो। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी मी रात्रीच 1 वाटी दही लावून घेतलं होतं। आता ते दही जे आहे ते छानपैकी 1 ग्लास पाणी टाकून आपल्याला 3 ते 4 मिनिट रवीने हलवून घ्यायचं आहे। त्याच्यावरती जे काही लोणी येईल ते लोणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। ताज्या दह्याचं आणि ताजं जर आपण मठ्ठा केला तर तो खूप टेस्टी आणि खूप खमंग असा होतो। 1 ते 1.5 वाटी जरी आपण दही लावलं तरीही पूर्ण कुटुंबाला पुरेल एवढा मठ्ठा तयार होतो। दही जास्त आंबटही नसावे आणि कमी आंबटही नसावे, अगदी मिडियम असे असावे। त्यावरचं सर्व जे लोणी वगैरे आहे ते काढून घ्यावं आणि परत त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास या ताकामध्ये पाणी घालावं, कारण मठ्ठा जो आहे तो अतिशय पातळ असा असतो, मठ्ठा घट्ट नसतो। तर सर्व लोणी मी काढून घेतलं आहे आणि या ताकामध्ये 1 ते 1.5 ग्लास परत पाणी ॲड केलं आहे। थोडंसं लोणी यावरती असंच राहिलेलं आहे, ते मी मुद्दाम ठेवलं आहे। मठ्ठा पिताना मध्ये या लोण्याची जी टेस्ट आहे ती खूप खमंग लागते, पण त्याचे प्रमाण अतिशय कमी ठेवावे। अतिशय पातळ असं हे ताक आहे, साधारणपणे अर्धा लिटर एवढं हे ताक असेल। यामध्ये आता 1 चमचा आल्याचा रस टाकायचा आहे। आल्याचा रस करणं अतिशय सोपं आहे। आलं ठेचून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आलं आणि मीठ सर्वात प्रथम टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर भाजलेले जे जिरे आहेत ते जिऱ्याची पूड थोडी टाकायची आहे। तर जिरेपूड या ठिकाणी मी छोटा अर्धा चमचा एवढी टाकलेली आहे। आपलं ताक अर्धाच लिटर आहे, म्हणून आपल्याला कमी प्रमाणात हे सगळं टाकायचं आहे। त्यानंतर 1 चमचा साखर टाकली आहे। मीठ आणि साखरेचं हे प्रमाण अतिशय व्यवस्थित असं आहे। त्यानंतर 1 मिरची कट करून टाकली आहे। तुमच्याकडे जर मिरचीचा ठेचा असेल तर मिरचीचा ठेचा टाका। लहान मुलांना जर प्यायचं असेल तर मिरचीच्या ठेच्याचे जे प्रमाण आहे ते कमी ठेवावे। त्यानंतर कट केलेली कोथिंबीर ॲड केली आहे आणि हलकासा जो बर्फ असतो घरामध्ये असलेला किंवा फ्रीजमध्ये असणारा, तो जो बर्फ आहे तो थोडासा टाकला आहे। बर्फ टाकल्याने मठ्ठ्याला थोडासा थंडपणा येतो आणि असा हा मठ्ठा आपला 2 ते 3 मिनिटांमध्येच बनवून तयार होतो। खूप छान लागतो। ताक जे आहे मठ्ठ्यासाठी वापरतो ते अतिशय ताजं असावं, फ्रेश असावं आणि मठ्ठा जो आपण तयार करतो तोही आपण कमीत कमी अर्ध्या तासातच संपवून टाकावा। मग तो खूप टेस्टी, खूप खमंग लागतो आणि खूप पौष्टिक असा होतो। शक्यतो जेवायला बसण्याच्या अगोदर किंवा जेवण झाल्यानंतर हा मठ्ठा आपल्याला घ्यायचा आहे, बनवायला घ्यायचा आहे असं नाही, तर सर्व करायला घ्यायचा आहे। कोणी जेवताना मठ्ठा घेतं किंवा कोणी जेवण झाल्यानंतर अन्न छान पचन होण्यासाठी घेतं। तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर थोडंसं काळं मीठ नक्की टाका। आज माझ्याकडे काळं मीठ उपलब्धच नव्हतं, त्यामुळे मी टाकू शकले नाही। नक्की याप्रमाणे एकदा मठ्ठा तयार करून पहा, खूप छान, खूप भारी असं वाटेल आणि घरातील सर्वांनाच हा मठ्ठा खूप आवडेल। रेसिपी आवडली असल्यास सखी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या थंडगार आणि मस्त रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद।